मी परत एकदा कुडाळच्या डॉक्टरकडे जात आहे. होय, मागे ज्या डॉक्टरकडे मी गेलेले त्याच डॉक्टरकडे मी आता कुडाळात चाललंय. कशासाठी आणि परत काय झाला ह्या ऐकण्यासाठी नक्कीच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय हॅलो, कशी असा सगळीजणं? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. नेहमीप्रमाणेच बसने माझा प्रवास सुरू झालो. सुरुवातीक माका बसाक मिळाक नाही होता, पण नंतर एकदा बसाक माका मिळाला. कुडाळात उतरान मी चाली चाली करतच क्लिनिकपर्यंत पोचले. डॉक्टर ओंकार वैद्यक. कुडाळात मी एस.टी. स्टँडवर बरोबर 9:30 उतरलंय आणि 9:45च्या आधीच मी जाऊन तिकडे पोचलंय. तिकडे जाऊन बघितलंय तर चित्रच वेगळा होता. आता बघशातच तुम्ही. डॉक्टर वैद्यक यांचा दवाखाना बंदच होता. दवाखाना उघडण्याचा टाइम तर 10 असा. मग अजून खय रवले ते डॉक्टर. मग माझ्या आधी एकच पेशंट इलेले होते हैत्या रिक्षातना. त्यांनी विचारल्याने तर सांगितल्याने आम्ही 10:30 वाजता दवाखाना उघडतो म्हणून. मग काय थैसर बाजूक एक फर्निचरचं दुकान होतं, त्या दुकानाच्या थैसर बसलो आणि मग 10:30 वाजता डॉक्टर इले आणि त्यांची कंपाऊंडर पण इली. डॉक्टरांनी माका 1 महिन्याची ट्रीटमेंट दिलेल्यानी. औषधा संपल्यानंतर डॉक्टरांनी माका लगेच बोलवलेला होता. त्याचप्रमाणे मी डॉक्टरांकडे गेलेले आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी माझी एक गोळी आता बंद केलेली असा. जी चक्कर येत होती ना ती गोळी माझी आता बंद केलेली असा आणि मायग्रेनची गोळी माझी चालू ठेवलेली असा. आणि मायग्रेन ह्यो आजार माझो लहानपणापासूनच असल्यामुळे डॉक्टरांनी ती माझी गोळी चालू ठेवूक सांगितलेली असा आणि 3 महिन्यापुरती चालू ठेवची असा. 3 महिन्यानंतर काय रिझल्ट येतात तो बघून पुढे काय करायचा, म्हणजेच ही गोळी चालू ठेवायची की काय करायचा आता डॉक्टर ठरवतले असत. त्याच्यानंतर पण जर डोक्यात दुखत राहिला तर आयुष्यभर ती गोळी माका चालू ठेवची असा, असं डॉक्टरांचं म्हणणं असा. आता ही गोळी लाईफ लॉंग घेऊची आहे म्हणजे माकाला जरा टेन्शनच इला. पण असो, एकच छोटीशी गोळी असा आणि त्याच्यामध्ये ते कमी जास्त डोस करतले असं डॉक्टरांनी सांगितल्याने. पण काय करणार, गोळी घेऊन तरी डोक्या बरा होता. ह्याच्या आधी तर कसलीच गोळी घेतले तरी माझा डोक्या बरा होत नव्हता. पण ह्या डॉक्टरांनी माका जा ट्रीटमेंट दिल्याने ती खरोखर माका लागू पडली आणि मी ह्या आनंदात असं आहे आणि छानपैकी कुडाळ एस.टी. स्टँडवर इलंय आणि माका लगेचच बस मिळाली आणि बसमध्ये बसान मी आता चाललंय कणकवली. जातानाचो प्रवास पण माझं विंडो सीट कडून झालो आणि येतानाचो प्रवास पण माझो विंडो सीट कडून झालो. घराकडे इल्यानंतर अक्षरशः चेहरो माझो असो लाल लाल झालेलो होतो. कारण मेन हायवेवरनं जी गाडी येताना ती अशी तापत येताना गाडी आणि माका त्या उन्हाचो भयानक त्रास होता. डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट दिल्याने त्या ट्रीटमेंटसाठी थोडासा आनंद पण वाटत होतो आणि थोडासा वाईट पण वाटत होतो. तरीही 70-80% माका बराच असा.